नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत 2024च्या आणि राज्याला नवीन मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून श्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षाचे श्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून पदावर आलेले आहेत। त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊन 39 मंत्र्यांनी 15 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे आपला शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पाडला आहे आणि त्यानंतर विधानसभा जे आहे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये 16 डिसेंबर 2024 पासून। तर त्यामध्ये ज्या पुरवणी मागण्या आहेत आणि कुठल्या खात्याला किती निधी देण्यात आलेला आहे त्याच्याविषयीची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी ज्या पुरवणी मागण्या ज्या विधानसभा अधिवेशनामध्ये लावून धरल्या होत्या आणि जे की विरोधी पक्ष आहेत किंवा मग सत्ताधारी पक्षातील आमदार आहेत त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, ज्या जुन्या मागण्या असतील किंवा मग नवीन जे कामं असतील विकास कामं त्यासाठी ज्या पुरवणी मागण्या आहेत तर कुठल्या विभागाला किती निधी देण्यात आलेला आहे ते आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे। व्हिडिओला चालू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सामान्य लोकांसाठी याच्यातून काय लाभ होणार आहे ते तुम्हाला यातून समजून जाईल। तर आज आपण पाहणार आहोत हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूर येथे सुरू आहे। महाराष्ट्र राज्याचे जे नवीन मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर जे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे त्यामधली सगळ्यात महत्त्वाची आणि हेडलाईन ठरलेली जी पुरवणी मागणी आहे ती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेसाठी 1400 कोटीची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण विभागानुसार जे आहे ते किती निधी देण्यात आलेला आहे पुरवणी मागणीमध्ये ते आता पाहणार आहोत। महिला आणि बाल विकास विभाग जे आहे या विभागाला 2155 कोटीचा निधी जो आहे तो पुरवणी मागणीमध्ये देण्यात आलेला आहे। यासोबतच आता आपण पाहणार आहोत सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे या विभागाला 7490 कोटीचा जो निधी आहे तर तो देण्यात आलेला आहे। यानंतर पुढचा विभाग आहे उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खाण विभाग जो आहे यांना 41 म्हणजे 4112 कोटीचा निधी देण्यात आलेला आहे। तर नगर विकास विभाग जो आहे याला जो आहे ते पुरवणी मागणीमध्ये 2774 कोटीचा निधी जो आहे तो मंजूर आहे। त्यानंतर कृषी आणि पशुसंवर्धन विभाग जो आहे तर त्यासाठी राज्यातला तर त्याच्यासाठी 2147 कोटीचा निधी जो आहे तर तो मंजूर आहे। त्यानंतर ओबीसी विभागाला 2600 कोटीचा निधी जो आहे तो पुरवणी मागणीमध्ये आहे। जलसंपदा विभाग जो आहे या विभागाला 2165 कोटीची तरतूद आहे। तर वैद्यकीय शिक्षण विभागाला 2049 कोटी जो पुरवणी मागणीमधला निधी आहे तो आहे। त्यानंतर ग्रामीण विकास जो आहे तर त्याच्यासाठी 2007 कोटी जे आहेत ते ग्रामीण विकासासाठी पुरवणी मागणीमध्ये आलेले आहेत। तर पाटबंधारे विभाग जो आहे पाटबंधारे विकास विभागाला 1908 कोटीचा तरतूद आहे। आदिवासी विकास विभागाला 1830 कोटी। तर पवन विभाग जो आहे तर त्याला पणन विभाग तर त्या विभागाला 1377 कोटीचा निधी जो आहे तर तो देण्यात आलेला आहे। त्यानंतर सहकार विभाग जो आहे सहकार विभागाला 1377 कोटीचे जे आहे पुरवणी मागणीमधला जो निधी आहे तर तो आलेला आहे। तर ह्या ज्या योजना आहेत आणि हे जे निधी आहे कुठल्या विभागाला किती निधी जो आहे पुरवणी मागणीमध्ये देण्यात आलेला आहे यानुसार आता येणाऱ्या सरकारमध्ये 5 वर्षाचं जे सरकार असणार आहे, जे नवीन सरकार स्थापन झालेले 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये जे नवीन सरकार स्थापन झालेले आहे यामधून आता येणाऱ्या काळात सरकार नवनवीन योजना आणि येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या विकासासाठी काय चांगल्या गोष्टी असतील आणि कुठल्या विभागाला किती निधी जो आहे तर तो पुरवला जाईल आता आपल्याला पाहता येणार आहे। तर हे आहे जे की येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या पुरवणी मागण्या आहेत तर त्यानुसार हा जो निधी आहे तर तो विधानसभा अधिवेशन नागपूर येथे जे आहे हिवाळी अधिवेशन यामधल्या ह्या पुरवणी मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये मान्य केलेला जो निधी आहे तर त्याच्याविषयीची ही माहिती होती। तर तुम्हाला ही सामान्य माहिती जी आहे ते सामान्य लोकांपर्यंत नक्की पोहोचली पाहिजे, कारण की सामान्य लोकांसाठी, जनतेसाठी आणि राज्यासाठी
नवनवीन ज्या स्कीम येतात, योजना येतात किंवा मग जो विकास होतो तर तो राज्याचा साठी होत असतो आणि राज्यासाठी जनता आणि सामान्य जनता हीच महत्त्वाची असते असं आपण म्हणूया. आणि अशा प्रकारे ही जी माहिती आहे पुरवणी मागण्याविषयीची ती होती. तर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल, काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. यानंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल आपल्या चॅनलवर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून पण जाऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.